नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे रिवा वेस्ट मध्ये एनआर नगरला। आता आपण भेट घेत आहोत त्यांच्या मंडळाशी। काय सांगणार दादा, नवरात्रीचा उत्सव आहे? नवरात्रीचा उत्सव आहे। गेले 3 तास या ठिकाणी अथक पाऊस होत आहे आणि हा पाऊस होत असताना सुद्धा या एनआर नगर शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख सुनील भाऊ कांबळे, त्याचप्रमाणे कार्यसम्राट नगरसेवक शैलेशदादा पाटील साहेब यांच्या सौजन्यानं आज या ठिकाणी दांडिया रास आणि या दांडिया रासचा आजचा 6वा दिवस आहे। भर पावसात सुद्धा लोक या ठिकाणी दांडिया रास खेळत आहेत। हे दांडिया रास खेळतात म्हणजेच काय तर शैलेशदादावरती असलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी ते व्यक्त करत आहेत। या नवरात्रीच्या निमित्तानं गेले 9 दिवस या ठिकाणी अनेक पारितोषिकांचं वितरण केलं जातं। या नवरात्रीच्या उत्साहामध्ये महिलांकरता पैठण्या असतात, मुलींकरता ड्रेस पीस, त्याचप्रमाणे पुरुषांकरता ड्रेस पीस, त्याचबरोबर अँड्रॉइड मोबाईल। कारण आम्ही या माध्यमातून घराघरापर्यंत बक्षिसांच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे या हेतूनं या ठिकाणी आपण हा उत्सव साजरा करत असतो। आणि हा नुसता उत्सव नाही तर आपण एक मेसेज देत असतो की आज जर का आपण पाहिलं तर या देशामध्ये धर्मामध्ये जातीमध्ये आज तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असताना सुद्धा या एनआर नगरमध्ये आम्ही अनेक समाज, अनेक जाती धर्मांच्या लोकांना एकत्रित करून हा सुंदर असा दांडिया रास माननीय कार्यसम्राट नगरसेवक शैलेशदादा पाटील साहेब यांच्या सौजन्यानं आणि या एनआर नगर शाखेचे शाखा प्रमुख आदरणीय सुनील भाऊ कांबळे साहेब, त्याचबरोबर त्यांचे कार्यकारिणी पदाधिकारी, महिला मंडळ यांच्या अथक परिश्रमातून हा सुंदर असा दांडिया रास, या दांडिया रासाचं हे 3रं वर्ष आहे। आणि 3रं वर्ष असताना सुद्धा जो लोकांचा उत्साह आहे तो उत्साह दुगणित आहे। आणि असं असताना आपल्यासारखे पत्रकार बांधव देखील आज या ठिकाणी आमच्या एनआर नगरमध्ये आलात आणि हा आमचा दांडिया रास तुम्ही घराघरापर्यंत पोहोचवताय, याबद्दल मी माझ्या डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे मित्र मंडळाच्या वतीनं आपलं पत्रकार बांधवांचं देखील इथे हार्दिक स्वागत करतो। आणि आपण देखील या माध्यमातून अनेक ठिकाणी अशाच स्वरूपाचे दांडिया रास आयोजित व्हावेत, हा आमच्या मंडळाचा एक शुद्ध हेतू आहे। धन्यवाद। काय सांगणार ताई, आज नवरात्रीचा उत्सव आहे, त्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? हे यंदाचं हे 3रं वर्ष आहे जे आमच्याकडे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गरबा खेळला जातो। आणि मी धन्यवाद देते माननीय श्री शैलेश पाटील साहेब यांचं की त्यांच्यामुळे एनआर नगरमध्ये म्हणजे देवीची स्थापना झाली, त्याच्यानंतर रेग्युलर गरबा खेळायला मिळतो आहे। आणि त्याच्यामध्ये म्हणजे बरेचसे लोक जे बाहेर आम्हाला जात होते खेळायला ते दिवस न सोडून ते एनआरमध्ये खेळायला येतात आणि खूप एन्जॉय करतात, मस्ती करतात, गिफ्ट घेऊन जात आहेत, खुश आहेत सर्व। धन्यवाद। अशा प्रकारे लोकांचा उत्साह आपण बघू शकता। 3 वर्ष झाले एनआर नगरमध्ये दांडियाचा उत्सव आपण महोत्सव बघतोय। आता आपण सुनील दादांशी भेट घेत आहोत। काय सांगणार सुनील दादा, नवरात्रीच्या उत्सव? प्रथमतः मी सर्वांचा आभार मानतो की पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत या एनआर नगर दिवा पश्चिमच्या सर्व गरबा रसिकांचा आम्हाला असाच उत्कृष्ट प्रतिसाद आहे। आणि मला स्वतःला अभिमान वाटतो की मी शैलेशदादांचा कार्यकर्ता आहे आणि शैलेशदादांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। त्यामुळे माध्यमातून आम्ही करत आलेलो आहोत आणि या ठिकाणी बसलेला गट, या ठिकाणी बसलेली देवी यांचा आशीर्वाद सुद्धा दादांच्या माध्यमातून आम्हाला मिळत आहे। मी प्रथमतः माननीय नगरसेवक शैलेशदादा पाटील यांचं आभार मानतो की या एनआर नगरच्या परिसराचा मी शाखा प्रमुख म्हणून आमच्यासाठी असे कार्यक्रम ते वर्षानुवर्ष उपलब्ध करून देतात। त्याच्यामुळे दादांना खूप खूप धन्यवाद म्हणतो आणि त्याच्या पुढील वाटचालीस आमच्या या एनआर नगरच्या पूर्ण रहिवाशांच्याकडून, आमच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून, महिला मंडळाकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशा प्रकारे लोकप्रिय नेते नगरसेवक आपले शैलेश पाटील त्यांच्या कार्यकर्त्या ज्या उत्साहाने आपण बघून